महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांनी काढला जो परिपत्रक तो 15 जून 2026 ला निर्गमन झालेले परिपत्रक आहे. त्याचा विषय बघा, शासकीय नियम शासकीय सेवेतून शिक्षण सेवक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराची वेतन निश्चिती करण्याबाबत स्पष्टीकरण. बघा, या ठिकाणी शिक्षण सेवकांची वेतन निश्चिती करण्याबाबतचे स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेले आहेत. हे सर्व हे मोठं परिपत्रक आहे. हेच पत्रक मी तुम्हाला व्यवस्थित शॉर्ट मध्ये समजून सांगतो. आता जो आपण शासन परिपत्रक पाहिलं बघा, पत्रक महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे एक अत्यंत महत्त्वाचे शासन परिपत्रक आहे, म्हणजे GR आहे, जे 15 जून 2026 रोजी जारी करण्यात आले आहे. थोडक्यात सांगायचे तर जे कर्मचारी आधीपासून सरकारी किंवा निम सरकारी नोकरीत बघा, जे कर्मचारी आधीपासून सरकारी किंवा निम सरकारी नोकरीत ज्यांचे वेतन सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था देत होते, नियमित सेवेत होते, आता त्यांची पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झाली आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या वेतन सुरक्षणाबाबत म्हणजे सॅलरी प्रोटेक्शन आणि सेवा जोडण्याबाबत सर्व्हिस कंटिन्युएशन म्हणजे सेवा जोडण्याबाबत यामध्ये स्पष्टीकरण देण्यात आले आहे. बघा, त्यांना वेतन सुरक्षण मिळणार आहेत आणि सेवा जोडली जाणार आहेत. कोणाला ज्यांची अगोदर सेवा झालेली असेल आणि परत ते पवित्र पोर्टलद्वारे सेवा करत असेल, नोकरी लागली असेल, तर त्यांची सेवा जोडण्याबाबत म्हणजे त्यांची सर्व्हिस कंटिन्युएशन म्हणजे सेवा चालू ठेवण्याबाबत या परिपत्रकाचा सविस्तर अर्थ आणि त्यातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. परिपत्रक काढण्याचे कारण काय? शासनाने 18 फेब्रुवारी 2026 रोजीच्या कर्मचाऱ्यांना वेतन सुरक्षित देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु जिल्हा पातळीवर किंवा विभागीय पातळीवर शिक्षण अधिकारी म्हणजे क्षेत्रीय कार्यालय या नियमाची अंमलबजावणी करत नव्हते. शिक्षण सेवकाला तर फक्त ठराविक मानधन मिळते, मग तुम्हाला पूर्ण वेतन श्रेणी कशी द्यायची असे सांगून उमेदवाराचे हक्क नाकारले जात होते. म्हणून शासनाने हे स्पष्टीकरण पत्र काढून अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहेत. मुख्य तरतुदी आणि स्पष्टीकरण तर त्यातील मुद्दे. पूर्वीचे पद कोणतेही असले तरी चालणार. उमेदवार आधी शिक्षक असेल तरच वेतन सुरक्षण मिळेल असे नाही. तो आधी गट क म्हणजे क्लास 3 मध्ये असेल किंवा गट ड म्हणजे क्लास 4 मध्ये असेल जरी असेल, उदाहरणार्थ लिपिक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस किंवा शिपाई, परिचारिक ते काही जरी असेल तरीही त्याला हा नियम लागू होईल. तर महत्वाच्या अटी कोणत्या या ठिकाणी आपण पाहूया. उमेदवार आधीच्या नोकरीत म्हणजे नियमित रेग्युलर असावा. बरोबर आहे, उमेदवार आधीच्या नोकरीत नियमित रेग्युलर असावा. शिक्षण सेवक पदासाठी अर्ज करताना त्याने आधीच्या कार्यालयाची पूर्व परवानगी म्हणजे NOC घेतलेली असावी. जुनी नोकरी सोडणे, बघा, जुनी नोकरी सोडण्याने नवीन नोकरीत रुजू होणे यामध्ये नियमापेक्षा जास्त गॅप म्हणजे खंड नसावा. वेतन निश्चिती म्हणजे सॅलरी फिक्सेशन कशी होणार? जर एखादा कर्मचारी आधी कमी वेतन श्रेणीत होता, उदाहरणार्थ S7 श्रेणीत 25,200 घेत होता आणि आता त्याची मोठ्या वेतन श्रेणीत म्हणजे S10 किंवा S14 मध्ये शिक्षण सेवक म्हणून निवड झाली. बघा, त्याची निवड जर शिक्षण सेवक मध्ये निवड झाली S10 आणि किंवा S14 मध्ये शिक्षण सेवक म्हणून निवड झाली, तर त्याला त्या नवीन श्रेणीचा किमान टप्पा उदाहरणार्थ 29,200 किंवा 38,700 दिला जाईल. जर त्याचे आधीचे वेतन जास्त असेल, उदाहरणार्थ S7 मध्ये तो 30,200 घेत असेल, तर नवीन श्रेणीत तो S10 मध्ये त्याला त्याचा पुढचा टप्पा म्हणजे 31,000 निश्चित करून दिला जाईल. लाभ कधीपासून मिळणार? बघा, ज्या उमेदवाराचे शिक्षण सेवक कालावधी सुरू आहे त्यांना 18 फेब्रुवारी 2026 बघा, ज्या उमेदवाराचे शिक्षण सेवक कालावधी सुरू आहे म्हणजे त्यांना 18 फेब्रुवारी 2026 मूळ शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजे 18 फेब्रुवारी 2026 पासून प्रत्यक्ष वेतन श्रेणीचा लाभ मिळेल. 3 वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी संपण्याची वाट पाहण्याची गरज नाही आणि त्यांना 3 वर्ष शिक्षण सेवक वाट पाहण्याची गरज देखील नाही. 18 फेब्रुवारी 2026 नंतर नियुक्त होणाऱ्या त्यांच्या नियुक्तीच्या तारखेपासूनच हा लाभ मिळेल. परिवीक्षाधीन कालावधी म्हणजे प्रोबेशन पिरियड. जरी उमेदवाराला सुरुवातीपासूनचे वेतन संरक्षण आणि नियमित वेतन श्रेणी दिली जाणार असली तरी त्याला 3 वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी लागू राहील आणि 3 वर्षानंतर त्याच्या कामगिरीचे मूल्यांकन करूनच त्याला कायम केले जाईल. पेन्शन आणि ग्रॅज्युटी बद्दल मुद्दा क्रमांक 3. 1 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर सरकारी सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जर दुसऱ्या विभागात नवीन नियुक्ती झाली तर त्याची पूर्वीची सेवानिवृत्त वेतन म्हणजे पेन्शन आणि उपदान ग्रॅज्युटी यासाठी ग्राह्य धरले जाईल, जोडले जाईल. हा नियम खाजगी अनुदानित शाळा, बघा, हा जो नियम आहे, हा जो परिपत्रक आहे तो खाजगी अनुदानित शाळा, सैनिकी शाळा, अध्यापक विद्यालयातील शिक्षण सेवकांनाही लागू करण्यात आला आहे. शासनाचा अधिकाऱ्यांना इशारा.
परिपत्रकाच्या शेवटी शासनाने कडक शब्दात ताकीद दिली आहे की नियम स्पष्ट असतानाही अधिकाऱ्यांनी दाखवलेली अनास्था अयोग्य आहे. यापुढे जर एखाद्या पात्र उमेदवाराला या लाभापासून वंचित ठेवले आणि शासनाकडे तक्रार आली तर संबंधित अधिकाऱ्याला वैयक्तिकरित्या जबाबदार धरून कारवाई केली जाईल. शिक्षण आयुक्तांना यावर तातडीने आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. थोडक्यात निष्कर्ष असा बघा, या परिपत्राचा थोडक्यात निष्कर्ष असा: जुन्या नियमित सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना शिक्षण सेवक पदावर आल्यावर मानधनाऐवजी त्यांचे वेतन संरक्षण मिळणार आहे. बघा, जो नवीनच लागलाय पवित्र पोर्टल मार्फत त्यांना मिळणार नाही, मात्र जे जुन्या नियमित सरकारी किंवा निमसरकारी कर्मचाऱ्यांना शिक्षण सेवक पदावर आल्यानंतर मानधनाऐवजी त्यांचे वेतन संरक्षण मिळणार आहेत. म्हणजे त्यांनी म्हणजे अगोदर ते नोकरीला होते, परत पवित्र पोर्टल मार्फत नोकरी लागले तर जुनी जी सेवा ती पकडल्या जाणार आहेत असं या ठिकाणी सांगितले आहे. वेतन संरक्षण म्हणजे सॅलरी प्रोटेक्शन मिळणार आहे आणि हा लाभ त्यांना शिक्षण सेवक कालावधी सुरू असताना सुरुवातीपासूनच दिला जाणार आहे. अशा प्रकारचे हे परिपत्रक काढलेले आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.